हाय विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 विभुवेणुनादं चरणतं दुरंतं. थोडा इको कमी करा. स्वयं लीलया गोपवेशं दधान गवामृंदकानंदन चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. हो पांडुरंगा करो प्रथमान मान पांडुरंगा करो प्रथमान दूसरे चरण सरताचे या दूसरे चरण सरताची दूसरे होत जागृत कैसे तावे पांडुरंगा करो प्रथमन मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तो का तसेच ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. धुम्मे गडी मंदिरे वसे माझा राया धुम्मे गडी मंदिरे वसे माझा राया तुम्हाशी अर्पितो ही जन्म काया. जगदीश्वरासी किंवा माणिक बाबांसी जडली ज्यांसी ख्याती तुम्हा वंदन करीतो श्री संत भगवान बाबासी. विठाला विठाला वचन ऐका कमळापती मजर अंकाची विनंती कर जोडी तो कथे काळे आपण असावे जवळी. श्री संताची आहे माता चरणावरी संताची माता चरणावरी संताची आहे माता चरणावरी माता चरणावरी करे दंडवत करे दंडवत करे दंडवत वे शांती
श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या विठाला विठाला बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडभूमीचा मा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण देहून निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय मोरे महाराज. मला जर विचारलं ना कोण जगद्गुरु तुकोबाराय, मराठी माणसाच्या मानावर राजे राज्य करणारे, इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ, भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्याही बुद्धीलाही न उमगलेलं कोड म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. आणि अशा जगद्गुरु तुकोबारांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अंगामध्ये असणाऱ्या बलाचं प्रतिपादन करतायत. पण चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं हे वक्त्याचं कर्तव्य असते. ज्ञानी यांचे राज्य साधकांचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबाराय ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त गेले 4 वर्षापासून चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहातील जी दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. मला आपल्या नामदेव दादांना कॉल केला म्हणे महाराज रेवकीहून बोलतोय नामदेव सानप. म्हणलं बोला तुमचा कितवा दिवस घालाचा म्हणले. म्हणलं 13वा सोडून कोणता घालावा जो मनाला वाटेल तो घाला. म्हणून त्यांनी कॉल केला तुमची तारीख पाहिजे. म्हणलं काही हरकत नाही. भगवान बाबा विषयी जर बोलायचं झालं महाराज आणि साधू संतांचं वर्णन हे सांगितलेलं आहे तुकोबारांनी वाणीनं होत नाही. साधू संतांचं वर्णन वाणीनं होत नाही. जगद्गुरु तुकोबारासारख्या संतांची वाणी अपुरी पडे ती वैभव खाडीची काहीच लायकी नाही महाराज. पायाची माती सुद्धा नाही आम्ही. जगद्गुरु तुकोबारायचा जर पाहिला तसा अधिकार साधा नव्हता. तुकोबारायचा बाजूला ठेवा, तुकोबारायांच्या पत्नीचा अधिकार किती होता बघा. एक वेळेचा प्रसंग आहे. जिजाबाईच्या पायामध्ये काटा मोडला ना, काटा मोडल्याच्या नंतर काढाला तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणूस आला नाही. तो काटा काढण्यासाठी साक्षात ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही तो भगवान परमात्मा गुराख्याच्या रूपामध्ये जिजाबाईच्या पायातला काटा काढण्यासाठी आला. बरं काटा काय येड्या बाबळेच्या काट्यानं सुई बाबळेच्या काट्यानं नियानं त्यानं नाही काढा. दाताना काटा काढला. बरं काटा असा काढला, पाय हातात घेतला, जिजाबाईच्या पायाचे कण सुद्धा भगवान परमात्म्याने चाकले. तीनदा तोंडात बोट घालायचे, पायाला लावायचे. जिजाबाईला म्हणे काटा दिसत नाही. काटा बरं खरंच त्याला काटा दिसत नाही का त्या भगवान परमात्मा? त्यानं चांगल्याचा काटा काढलाय ना. हा त्याला काटा दिसत नाही का? एवढा अधिकार जिजाबाईचा आहे. अहो जिजाबाईचा एवढा अधिकार आहे तर तुकोबारायचं किती असेल? तुकोबारायचं नुसतं नाव जर घेतलं ना घामाला यमाला घाम फुटतोय. तुकाराम नाम घेता कापे एवढा अधिकार तरी देखील ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय वानू आता न पुरे ही वाणी. मी माझ्या वाणीनं संतांचं वर्णन करत नाही. मी एवढंच करू शकतो. माऊलीच्या भाषामध्ये सांगायचं झालं निवांताची माथा ठेवीची चरणी हेची भले. एवढंच. बरं तुकोबाराय तुम्ही सांगता भगवान बाबा सारख्या संतांचं, वामन भाऊ महाराजाच्या सारख्या संतांचं, माऊली
भगवान श्री ज्ञानोबासारख्या संतांचं वर्णन हे वाणीना होत नाही. नेमकं असं काय संतांमध्ये की तुम्ही म्हणतात की माझी वाणी सुद्धा अपुरी पडते. वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठाव ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझी वाणी अपुरी पडते. का वाणी अपुरी पडते तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. नदीचं पात्र कोरडं आणि त्या नदीच्या पात्रामध्ये एका बेडकाला पिल्ल्यांना जन्म द्यायचा होता. ते बेडूक रात्रभर उड्या मारीत नदीचं 1200 फूट पात्र ओलांडलं. ओलांडल्याच्या नंतर सकाळचा सूर्योदय झाला. सूर्योदय झाल्याच्या नंतर कडक ऊन पडलं. खालून त्या वाळून त्या बेडकाचं पोट भाजत होतं आणि वरून उन्हाने पाठ भाजत होती. व्याकुळ झालं ते बेडूक. पण उड्या मारीत आलं आणि एका गवतावरती येऊन पडलं. पोट भाजायचं थांबलं पण पाठ भाजायची मात्र थांबत नव्हती. काय वानवातनपूर हे वाणी सांगतोय बरं का. एका सापाला त्या बेडकाची दया आली. बरं सापाला बेडकाची दया आली सोपं आहे गे म्हणजे खरं आहे का? हा वय सापाला बेडकाची दया आली. सापाचं बेडकाचं उंदराचं जड हाडवैर पाय शास्त्रानं तसं 24 लोकांचे हाडवैर सांगितलेले आहेत. वाघाचं, हरणीचं, शिवाचं, गाईचं, मुंगसाचं, सापाचं, बरोबर, शेळीचं, बस झालं ना. बाकीचं घेर गेल्यावर बघा ना. आता मीच कवर सांगू आहे का नाही. किती हाडवैर आहे. हा शेळ्यात आपलं लांडग्याचं आणि शेळीचं जर हाडवैर पाहिलं ना, लांडग्याच्या कातड्याची टमके करायची आणि शेळीच्या कोट्यात नेऊन वाजायची. शेळी लेंड्यात देत नाही एवढा हाडवैर आहे. जिवंत लांडगं जर तुरीच्या पाट्याला पाहिलं शेळीनं हरिमुख केमाना म्हणीन का? हा एवढा हाडवैर त्या लांडग्याचं. बरं सापाची वाढ जर उंदराने आणि बेडकाने जर ओलांडली तर 2.5 दिवसाचं कमी आयुष्य कमी होतं त्या दोईचं. एवढा हाडवैर आहे. आणि त्या सापाने त्या बेडकाच्या अंगावर सावली धरली आणि ते पाहिलं एका व्यक्तीना. बाबासारखा व्यक्ती होता. फक्त बाबा परमार्थिक मस्त पेटी वगैरे वाजवतात. ते परमार्थिक नव्हतं. चव्हाणा गेली म्हणून माळ घातली होती ते परमार्थिक नव्हतं. त्यानं ते चित्र पाहिलं. त्याला जाग्यावर धोतर पिवळं झालं बा. त्याचं समोर आलं. एका झाडाखाली साधू महात्मे तपश्चर्या करत होते. तो व्यक्ती समोर आला आणि सांगितलं महाराज मी असं माग एक चित्र बघितलं. एवढं विचित्र चित्र बघितलं ते इथून माग कधी पाहिलं नव्हतं. पुढं कधी पाहिलं नसतं. ते आता म्हणे साधू महात्मे म्हणले असं काय नेमकं की बाबा तू पुढं पाहिलं नसतं माग नाही पाहिलं असं नेमकं काय? एका सापाने बेडकाच्या अंगावर सावली धरली म्हणले. यात का नाही बोले ह्या झाडाखाली जाय म्हणले. त्या झाडाखाली गेल्याच्या नंतर वाघ आणि हरिण एकमेकाच्या अंगावरती खेळतात. महाराज अशा जागेवर पाठीत असतात काय म्हणे. तिथं वाघ आणि हरिण या झाडाखाली जाय. सिंह आणि गाय एकमेकाच्या अंगावरती लोळतात. हे तिथे गेलं सिंह आणि याच्याकडे बघून जांभळी दिली. जाग्यावर धोतर पिवळं झाली याच. तसंच पळत मागं आलं. डोळे भरून आले आणि डोळे भरून आल्याच्या नंतर सांगितलं महाराज हे नेमकं कशामुळे होतो असं? त्यावेळेस त्या साधू महात्म्यानं सांगितलं बाबा हा जो परिसर आहे ना, हा जो पूर्ण परिसर आहे तो ऋषी मुनींच्या भजनाने पवित्र झालेला परिसर आहे. इथं पशु पक्षी सुद्धा हाडवैर विसरतात. एवढी त्या साधूच्या भजनात ताकद आहे. त्या साधूत किती ताकद असन म्हणून तुकोबारा म्हणतात काय वानवा तन पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे. म्हणून अशा संतांविषयी बोलत असताना महाराज आपली सुद्धा वाणी अपुरी पडते. पण जसे भाऊ बाबा बुद्धी देतील तसं मी अभंगावर सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला विठाला आज माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, मी नाव परिचय येते बरं का, असं नाही परिचय नाही, दत्ता महाराज साळुंके, माऊली महाराज, योगेश महाराज. असं आहे का? चेंज झाले का? अच्छा अच्छा, मला वाटलं फक्त नाव परिचय होतो. हां, आपले माऊली दादा असतील, सुंदर गायन करतात महाराज. गाणं एवढं सोपं नाही. हा काही काही बसलेले म्हणतात ती इवळी झाली अशी आपल्याला इवळी होय ती. हा अरे सा लावण्यासाठी मी 3 वर्ष झाले सा लावित होतो, अजून नीट सा लागत नाही. तपश्चर्या करावं लागते महाराज या गोष्टीमध्ये. सहजासहजी
अहो कोणतीही गोष्ट पैसे देऊन घेता येईल, पण आवाजाची देण काही जरी केलं तरी भेटत नाही महाराज. म्हणून ज्यांचं असं, ज्यांनी पहिली चाल गायली आमचे माऊली दादा, तसेच त्यांना साथ करणारे योगेश महाराज हे असतील. पलीकडले बाबा याच गावचे ना? नाही, चोपडेवाडी. चोखणेवाडी. नाव 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 सांगा. उत्तम चोपडे. हा, चोपडे महाराज. चोपडे महाराज. बाबा नाव? रामभाऊ महाराज. रामभाऊ महाराज असतील, आमचे विनेकरी असतील, आणि भीमसिंह संस्थानचे आमच्या प्रियंकाताई ह्या सुद्धा आमच्या कीर्तनाला उपस्थित आहे. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि ज्यांनी अनेक जणाला वाजवलं आणि आज माझाही नंबर लागला असे असणारे आमचे दादा नाव? सारंग महाराज. सारंग. ज्यांनी आमच्या कीर्तनामध्ये रंग भरवला ते आमचे सारंग महाराज. हेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. आमचे पेटी मास्तर असतील, इथलेच का बाबा? जावं इथले. जावं आहेत का? हा. वा वा, टेन्शनच नाही. आणि हे तपायचं कामच नाही यांच्याकडं. मला भेवाटा लागला याच्याकडे बघून. हुकून चुकून एखादा जर महाराज पळून गेला, पाठी जर काठी घातली महाराज, खोटं बोलत नाही, पुन्हा महाराजाला याची वासना होणार नाही बघा. पण हे काय माहितीये का, हे आमच्यात फडातले, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. म्हणून आमचे उगल मुगले ते लवकर उच्चार होत नाही. मुलमुल उगलू उगलू. हा ना, उगल मुगले असतील. आमचे चेपटे चोपदार हे असतील. आमच्या सोबत आमच्या पाठाचे सहपाठी ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक सुशांत महाराज शास्त्री हे सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. सुंदर आहे ही साऊंड सिस्टीम, चांगली आहे. काही काही गावाला गेल्याच्या नंतर सुतळीने बांधलेले मायका असतात, वारा आले की बिंगून. पण सुंदर आहे दादा, तुम्हालाही धन्यवाद. फक्त असाच आवाज राहू द्या, तुमचं कल्याण हो, हीच भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना. आणि तसेच ज्यांचा वेळ कीर्तनाचे का? वेड वेड. वा, काय चॅनलचं नाव आहे महाराज? सुंदर नाव शोधलं बरं का, वेळ कीर्तनाचे. आमचे असे असणारे दादा नाव काय? विठ्ठल भाऊ हे सुद्धा कीर्तनाला आज कॅमेरा सहित उपस्थित आहेत. आणि तुम्ही म्हणता महाराज या सगळ्याचे नावं घेतले, बरोबर. मी काय यांचे नाव घेतले सांगू? हे जे असतात ना टाळकरी, हे कीर्तनकाराचे देव असतात. देव असतात बरं का. हा, तुम्ही म्हणता महाराज आम्ही भूत आहे का? हे नुसते देव आहेत, तुम्ही महादेव आहे. आणि मी सांगत नाही, ज्ञानोबराय म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. हा, आणि तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. टाळ्या वाजवा एकदा. हा, आजकालची तरुण पिढी पाहिले तर काय महाराज कसं वाटतंय कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिल्याच्या नंतर, आहे का नाही? नाव सांग दादा. समाधान महाराज असतील, रोहित महाराज असतील, उमेश महाराज असतील, शिवराज महाराज असतील, वैभव महाराज. आपलेच नाव करी, काय टेन्शन घ्यायचं का? हा, सुंदर महाराज. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हरी कीर्तनामध्ये तो नटतो महाराज. म्हणून परमार्थ हा तरुणपणातच केला पाहिजे. काही काही दात पडल्यावर आमच्याकडे येते तो, हो हो महाराज मला पेटी शिकायची. तुझ्या दातात पट्टी का रे? हा, मला पेटी शिकायची. काय शिकवतो पेटी? तुम्हाला नाही का बाबा? हो, बाबाला वाटलं तुम्हाला बरं का बाबा, तुम्हाला हुकलं हुकलं. बाबाला दात आहेत, काही टेन्शन नाही. हा, म्हणून परमार्थ हा तरुणपणातच केला पाहिजे. हा, काही काही कीर्तनाला आमचे बाबा, आता इथले श्रोते मंडळी चांगलेच जरा असे खांब्याला टेकून देऊन बसलेलो होते. एक म्हातारं नगरकडे कीर्तनाला गेलो आणि नुसतं मुंडका आलीच बरं का, नुसतं असं असं करायचं. सगळं कीर्तन त्याच्याकडे पाहून केलं ना. मला वाटतं याला कीर्तन कळत आहे. मी कीर्तन झाल्यावर म्हणलं याला जे अरे गाला, म्हणलं जे अरे बाबा आता जेवलो. आणून घेता सांगा बरं असल्या पुढे. बरं त्यात लांब गेल्यामुळं टू व्हीलरवरती गेल्यामुळं काय झालं, मुक्काम करायचा टाइम पडला. आता मुक्काम करायचा टाइम पडल्याच्या नंतर म्हणलं मायावली मुक्कामाची सोय तर म्हणे बाबाची. तर म्हणलं मला पाच झोपो तुम्ही. म्हणलं बाबाची तर नाही म्हणे, ते झोपल्यावर उठत नाही. मी गेलो बावून. गेल्याच्या नंतर रात्री 2 वाजता लाईट गेली. रात्री 2ला लाईट गेली आणि तेवढ्यात म्हाताऱ्याला जाग आली. म्हाताऱ्याला जाग आल्याच्या नंतर म्हातारा म्हणला हो 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 कोण आहे?
अरे म्हणलं कोणी का असा होत राज आहे का म्हणलं नाही पोतराज आहे. अरे म्हणलं महाराज येते बरं इथं कशाला आला म्हणलं उशी घेतलेत खुरपायला गुती त्यासाठी आलोय म्हणलं. अरे म्हणलं कीर्तनाला झालं का कीर्तन रात्या 2 वाजता कीर्तन आता काय 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 सांगावं त्याला. हो म्हणलं झालं बरं महाराज आणि तुमचं गाव म्हणलं मोहपुरी बरं लांब आहे उद्या जवळ आणून मांडतो कशाला ताण घेतो तू उद्या जवळ आणून मांडतो. अरे महाराज मला सांगा तुमचं लग्न झालं का म्हणलं नाही आणि मग लेकरं बाळ आता लग्न झालं नाही लेकरं बाळ का लोकांची सांभाळायला आणले का मी हा असले भेटत येत महाराज काही काही म्हणून इथले श्रोते मंडळी चांगलेच जरा. बरं तुमचे नाव घेऊच का एकदा हा घेऊच का सांगा एका वाक्यात नाव घेऊ तुमचं ऐका. कालच संक्रांतीचा सण झालाय बघा तुमच्या नाव जर लक्षात बसलं तर बघा महिला मंडळ घेऊ मग. येत होतो जात होतो खिडकी वाट पाहत होतो खिडकीला 3 तारा अडकी त्याला घोंगर पारा पान घात होते त्याला घाम येतो जरा जरा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी देतो वाल्याला हांडण येतो पाण्याला वाडेर वाडे 7 वाडे वाल्यात पण करू गादी गादी ऋषी उशीर बशी बशीत कप कपात घडेल घडेल वाजला एक. तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो मी भाऊ बाबाचा लेख विठाला 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 विठाला. नाव घ्यायला सुद्धा जी बिना वळवळ केली पाहिजे अशी आतल्या तेव्हा ती बाबा मला बहुरूपी भेटला होता. बहुरूपी कळतो ना खोटा पोलीस रस्त्याने चालता चालता हात केला बहुरूपीला वाटला आता लय मोठा गावला आता याला कस तरी आपण लोबड बोलून त्यांची ती भाषा ती उतरला गाडीहून उतरल्याच्या नंतर त्याची बडबड करू दिली मी अगोदर त्याला. सुशांत महाराजच आमच्या सोबत होते त्याची बडबड करू दिल्याच्या नंतर मग मी चालू केलं चला काको चला लग्नाला चला लग्नाची हवा बेंडबाजा लावा कुत्रे घ्या काकाला पोरा बांधा खांबाला एकीचा शिंबुडते की जेणे पुसा कुड गेले धोरपाय शिंबुड वारपा कुड गेले धोंडी घोबार तोंडी आदऱ्या नाना बद्र्या नाना घरात नाही दादा ना हवलदार म्हणा. तुम्हाला कोणी धरला पकडा आपल्याला फोन लावा आपला नंबर घ्या 9862 बोकोडी एक पाठ लागली वाट हा 9617 दिवस तिथं उतरा. आपल्याला पण पैशाची कमी नाही हा कालच 40 पोतीची लरबेजू घातली तळ्यामध्ये पैशाची कमी नाही चुलीत बोर घेतला भेताळात पाईपलाईन केली पत्र्यावर ऊस लावला. कालच आजी सासूचं लग्न काढलंय म्हणलं 32 तारखेला आमंत्रण म्हणलं तुम्हाला जेवाला भारी केलंय शेंबड्याची कडी मिठाचे लाडू बेंडक्याच कारण आकडाचं लोणचं चिलटाचा भात गुलगुली यायचं चुलू चुलू बसायचं लागलं तसंच बसायचंय हात बांधून जेवायचं हा चाळणीना पाणी प्यायचं. महाराज जेतकी कांगली गाडीला पाहिलं माग सुद्धा पाहिलं नाही त्यांना माग सुद्धा पाहिलं नाही त्यांना. ते म्हणला तू महाराज तो पैसे तू सोपा नाही बाबा हा मी बरोबर मला कसं आहे आपलं हे जर बंद पडलं तर काहीतरी जगाला मार्ग असा बरोबर आहे की नाही. हा मी बस स्टँडला सुद्धा गेलो ना बाबा मी ध्यानातच धरतो हा खारे शेंगदाणे फोडारी मुरगोळी पायरी बोर आलू चिप लव्वा लवकाना मंगळले दिलंपणा कशातच राहायचं होय बरोबर आहे की नाही. हुकून चुकून जर हे बंद पड हा ते चालू करायला काहीच अडचण नाही. तर म्हणतात महाराज येतं हाटलीवर दिसते हे काय बस स्टँड वरती की का काय फोटाने शेंगदाणी गेवराईच्या काही काही म्हणले असते नारळ मिळाल पाहिल्यासारखं वाटतं इकडे हे खिडकीत आलो त्या दिवशी विठाला विठाला आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना एकदा धन्यवाद. गावातून परिसरातून आलेले भागवतकार कथाकार चित्रकार पत्रकार आचार्य प्राचार्य जवळ बसलेले लांब बसलेले पलीकडे बसलेले अलीकडे बसलेले जेवण आलेले उपाशी आलेले गुडघेवर केलेले गुडघे खाली केलेले जांभळी देणारे झोपे चाललेले जे कीर्तन आले ते कीर्तन आले ते जे आज चालले ते जे येणारे देत नाही ते आणि ज्यांना एवढा मोठा भाऊबाबाचा सप्ताह हे चालू माहीत असून घरी झोपले त्यांनाही धन्यवाद आणि आपल्या शिवेला सुरुवात. विठाला महाराज म्हणतात अंगामध्ये बळ असल्याशिवाय माणसानं बोलू नये. बळ नसताना बोलणं म्हणजे विनाकाराने केलेली बरोबरच आहे. रावण असाच गप्पा आणायचा मी असं करीन मी तसं करीन मी आमकं करीन मी तमकं करीन काहीच करीत नव्हता. एकदा मंदोदरी रावणाला म्हणली मला तुम्हाला माहिती आहे का म्हणे काय तुम्ही जेवढे बलवाने तुमच्यापेक्षा 10 पटीने राम बलवाने. बरं सोपी गोष्ट आहे काही
आपल्या नवऱ्याजवळ दुसऱ्या माणसाची स्तुती करणं सोपी गोष्ट नाही. सामान्य माणसाजवळ केली तर रुमण्याखाली आणतो. तो रावण होता. रावणानं हुकून चुकून जर मंदोदरीच्या कपाळात बुके आणली असती, मंदोदरी सापडली असती. हा, एवढा बल्हाड रावण, आणि त्याला ती मंदोदरी म्हणती की तुमच्यापेक्षा 10 पटीने. आता रावण म्हणला माझ्यापेक्षा 10 पटीने. अहो, मी स्वर्गातल्या देवदेवतांना हरून विजय झालेला माणूस आहे, माझ्यापेक्षा 10 पटीने. तुम्हाला माहित नाही मालक, रामाकडे 18 पद्म वानर आहे. 18 पद्म. रावण चिडला, म्हणला येऊ दे ना मग 18 पद्म, काय किती येऊ दे. अहो 18 पद्म, परवा दिवशी 18 पद्मापैकी एकच आलं होतं. कोण? आपले हनुमंतराय. तुमच्या दाढी मिशा जाळल्या, लंकिनी नावाची राक्षसांत जीवच मारून टाकली. आणि त्यातल्या त्यात राहिला प्रश्न अशोक बगीच्यात. ट्रॅक्टर घेऊन आले, पण रोटा आणला, सर्या काढल्या, उसा लावला, निघून गेले तरी तुम्हाला पता नाही. अशोक बागेच्या मध्ये सगळा विध्वंस करून टाकला. आणि तुम्ही म्हणता येऊ दे ना 18 पद्म. आणि 18 पद्म जर वानर घरात घुसले, घरात आपलं काहीच होणार नाही महाराज. 18 म्हणून बळ असल्याशिवाय माणसानं भक्तीन भक्ती विना मुक्तीन बळे विना शक्ती. भाव असल्याची माणसानं भक्ती करू नये आणि बळ असल्याची माणसानं बोलू नये. हा, हे आता कसं आहे माहिती आहे का, भक्ती पाहिजे तर मनातून पाहिजे. हा, हे आमच्या माता माऊलीच्या तले भोळी बाबडी भक्ती असते. आम्ही गडावर बघत असतो बघा, याची भक्ती असते बरं का, मनातून असते. पण अशी असती, ते पेढा घेतात. पेढा, ते धोम्य ऋषीचं मंदिर आहे. आता आपले सगळे परिचय. पेढा चिटकला नाही जरी ना, अशी नड धरती. अरे ते का खाणार आहे का काय. बरं ते जातो होऊन, पण दुसऱ्या दिवशी आमचा खडू खडू जीव जातो ना, त्याचे तोंड पुसू पुसू. एवढी भोळी बाबडी भक्ती. हा, ते गावात येऊ जरी आला एखादा गोसाई बाबा यायला पाहिजे. ती 3 भात्याची पेटीन राडा रोडा त्याचा असतं. ते गोणी एकन ते कसं ते धरतेत बाबा, तेच देव जाणं. एका गोणीनं आपला वाक निघतोय. त्याच हे वज काय. आणि ते येत ते म्हणताय गोरक्षनाथे मच्छिंद्रनाथेने बाबा जन्मले वो कांड्यातन वांग 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 वांग. आकल कोटाहून गाणगापुरा कडेन बाबा निघाले पोटा कडेन वांग 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 वांग. माय तू काळा कपडा कधी अंगावर घाला जाऊ नको. लग्न झाल्यापासून तुझा आणि तुझ्या नवऱ्याचं अजिबात बनलं नाही. अगदी खरं बोलले महाराज. हे मेल्याचं मग अजून बनलं नाही म्हणले. पेटीवाल्याचं नाही हो, पेटीवाले पेटीवाले भाऊ तुम्हाला धन्यवाद बरं का टाळ करायला. हो, इथं कारण की मी कलाकाराचं कधी पण कलाकार नाही म्हणत, मी गुणवान म्हणतो. कलाकार इथं नसतात, कलाकार तमाशात असतात. हा, गुणवान मंडळी महाराज सगळी. कारण की इथं चांगलं आहे. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो मी, माऊली बाबा पेटी मास्तरचे पाखवाजे भांडणे मला माहीतच नाही. मला सांगाव ना ते ना गायक वादक नाही म्हणून काहीतरी सोबत नाही, फोन करा. हा, आम्ही गेलो ना तसात. मी तिथं गेलो, पेटी मास्तर पाखवाज्यात नाही. आणि ते गाववाल्याचं बनत नव्हतं. त्यातल्या त्यात पेटीचं तुमचं नाही बिघाडेल काही. आणि त्यातल्या त्यात ह्या दोहीचे भांडणं. आणि त्या दोहीचं गावकऱ्यासोबत पटत नाही. ते गेले निघून शेतात. आता शेतात गेल्याच्या नंतर मी तिथं गेल्याच्या नंतर कोणीच काही रिप्लाय द्या ना मला. म्हणलं एक काम करा, गाडी द्या माझ्याकडे, मला सांगा फक्त. म्हणलं कुठे दे. मी गाडी घेतली बाबा. आणि गाडी घेतल्याच्या नंतर पहिला गाठीला पाखवाजा.
पकवाच्या चारीत होता म्हशी मी आणला जे अरे बाबा त्यानं तिकडं पाहिलं आणि म्हशीवर ठोका आणला मग इंडिकेटर लागली ना म्हणलं एवढा जोर आहे त्यांना म्हशीवर ठोकानला माया जोर टाकलं तर आपलं कीर्तन इथंच म्हणलं म्हणलं बाबा कस तरी विनंती केली गाडीवर बसला मंडपात आणला भरतीवर आणला पेटी मास्तरवाला तो चारीत होता शेळी मी त्याचकडे गेलो म्हणलं जय हरी बाबा त्यांना बारकं बकरू चारी पायाला धरलं उचलून आदळी काय हुंबल झाली म्हणलं बाबा आता हे त्याची विनंती केली म्हणलं बाबा कीर्तन आहे तुमच्या गावात असं नसतं म्हणलं सगळ्यांनी आपला सामुदायिक आनंद घेतला पाहिजे म्हणलं कीर्तनाचा आणले कसे तरी गोळा करून आणल्याच्या नंतर ते जे कीर्तन असं रंगात कीर्तन आलं ते जे कीर्तनातच काहीतरी झालं बा भांडणं झाल्याच्या नंतर मी काय म्हणलो एक काम करा पेटी मास्तरला म्हणलं तुम्ही तिकडं तोंड करून बसा आणि पकवाजाला म्हणलं तुम्ही तिकडं तोंड करा म्हणजे दोघांचे एकमेकाला संबंध नको बा कीर्तन रंगात आलं रंगात आल्याच्या नंतर पेटी मास्तरला दमच निघला नाही आता त्या पेटी मास्तरचे पैसे होते पकवाजाकडे याच्यामुळे त्यांचे भांडणं होते आता पेटी मास्तरना काय केलं लगेच ते सारे ग त्या तालात वाजलं माझे पैसे देतो का आता हे देतो का म्हणल्याच्या नंतर याला कुठं दम निघतोय मग तुम्हाला नाही बरं का पकवाजानं चालू केलं लगेच देईन तर देईन नाही नाही देईन देईन तर देईन नाही नाही देईन बरं त्याच्यात ते झालं उन्हाळ्याचे दिवस होते आणि लग्नाचा पिरियड होता आणि ते आपलं असतं ते एक जात असते ना ते नैवेद्य वगैरे ते वरमाईका कोण असतं ते घेऊन तेवढ्यात ते डाफड्यावाला समोर आलं आणि त्या डाफड्यावाला ना बोल वाजवला डुबले 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 काय सांगू तुम्हाला डाफड्यावाला पुढं डाफड्यावाल्याच्या मागं पेटीवाला पकवाजाच्या मागं पेटीवाला पेटीवाल्याच्या मागं आखा मंडप आणि आख्या मंडपाच्या मागं मी असे कलाकार नसले पाहिजे बरोबर आहे की नाही हा आता हे पेटी मास्तर विषय निघला म्हणून आपलं चाललं होता भावे विना भक्ती भक्ती विना मुक्तीन बळे विना शक्ती बोलू नये माणसाने काया वाच्या मनाने भक्ती करावी हा कोणत्याही देवाची करा काय लोक सोमवार आला नम शिवाय बो नम शिवाय हर हर भोले नम शिवाय मंगळवार आला बाबा सोर दे एकदा हो बांगड्याची माळ लिंबाबानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला आई ग उभी हाय नदीच्या काठाला लखाबाय पोतराज आलाय भेटीला बुधवार आला तुळशी माळ ही श्वासाची तुटे धाव विठला जीव झाला कासावी स्वरूप दाव विठला पांडुरंगा विठला माय बापा विठला बुधवार आले की भगवान परमात्म्याकडे गुरुवार आला की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पुन्हा गुरुवार गेला की आला शुक्रवार की निघाला संतोषी माताकडे आणि शुक्रवार गेला कोणाकडं ही अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जे जे हनुमान हनुमंतरायाकडे रविवार आला मल्हार वारी मोतियान द्यावे भरून नाहीतर देवा मी जातो दुरून ओढलावती असी जीवाला गावाकडची माती साध घालते पुन्हा नव्यानी ती रक्तासी नाती नाहीतर देवा मी जातो दुरून माझ्या मल्हारीची वारी कोणताच देव याच्याकडे येत नाही कोणताच देव याला प्रसन्न होत नाही
हो वार बदलले की देवाला बोलितो. अरे कोणत्याही देवाची भक्ती कर, फक्त काया वाचा मनाने भक्ती कर, नक्कीच त्या देवाची प्रसन्नता झाल्याशिवाय राहणार नाही. हा, आणि बळ असल्याशिवाय माणसानं बोलू नये. सामान्य आता व्यवहारामध्ये काही बळाचे प्रकार पडलेले, त्यापैकी 4 बळ आहे. त्या 4 बळापैकी नेमकं तुकोबारायकडे कोणतं बळ होतं आपण पाहूया. बरोबर, शारीरिक बळ, बौद्धिक बळ, आर्थिक बळ आणि सत्तेचं बळ. पहिलं पाहूया आपण शारीरिक बळ. शारीरिक बळ अंगामध्ये असलं पाहिजे. मला सांगा बाबा, इष्टीत बसायचं म्हणल्याच्या नंतर पहिला नंबर कोणाचा लागल? बोला लवकर, बोला. तुम्ही बोला गाड्या, मी हाणून घेईन बरं का. तुम्ही बोलत चला, म्हणजे कसं आहे, तुम्ही मला बोलायचं, मी तुम्हाला बोलणार, हेच आपलं कीर्तन आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला जास्त ताण देणार नाही. बरं, झोपा असल्या तर खुशाल झोपावा, कीर्तन झाल्यावर तुम्हाला उठतो, पण बोलत चला जे जागी येते. एसटीत बसायचं म्हटल्याच्या नंतर जो माणूस शरीराने दांडगाय, बारक्या माणसाला बाबा आता इकडं गडावर आल्यापासून वैभव वाढलं. गावाकडले शिळपाट्या पैलवान होतो मी, आणि शाळेत जायचो 9वी 7वी 8वी 9वीला. आणि ते शाळेत म्हणजे गर्दा असा असतो बाबा, शाळा सुटल्याच्या नंतर बसमध्ये चढायला. इकडून असा जाडजूड माणूस उभा, इकडून पण जाड माणूस उभा त्या दरवाजाच्या याच्यात, आणि हुकून चुकून मायावला त्या दोहीच्या मादात नंबर लागला. त्या दोहीच्या मादात नंबर लागल्याच्या नंतर बाबा माझा पाय सुद्धा खाली टेकायला पाहिजे होता. त्या दोहीच्या सामटीच्या मादात असा बसलो मी, डायरेक्ट बसमध्ये चढू, डायरेक्ट. हा, पाय सुद्धा खाली टेकला नाही. म्हणून तेव्हापासून मला गर्दी दिसली का अजून मुंगे येतात माझ्या पायाला. खोटं बोलत नाही आपण. हा, म्हणून बळ अंगामध्ये असला पाहिजे. आजी चष्म्यावल्या का तू झोपले का? इकडंच बघा दिदी, नत निवली चष्म्याल्या का? हा 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 हा, आता शिक जागा झाली बघा. नळावर जर पाणी भरायला बाया गेल्या, पहिला पाणी भरायला कोणाचा नंबर लागल? आ, तुम्ही म्हणता भांडकुदळ. अरे भांडकुदळ तर पाहिजेच, पण ते शारीरिक बळ सुद्धा असलं पाहिजे. तिचा पहिला नंबर लागन भांड भरायला. बरोबर आहे की नाही? म्हणून शारीरिक बळ अंगामध्ये असलं पाहिजे. एक वाक्य सांगतो तुम्हाला, ज्याचं शरीर चांगलं त्याचं मन चांगलं, ज्याची बुद्धी चांगली ज्याचं मन चांगलं त्याची बुद्धी चांगली, ज्याची बुद्धी चांगली त्याचे विचार चांगले, आणि ज्याचे विचार चांगले तोच कीर्तनाला येतो. आता कीर्तनाला येण्यासाठी याच्या उलट घ्या. कीर्तनाला येण्यासाठी चांगले विचार पाहिजे. चांगले विचार चांगल्या बुद्धीमध्ये श्रवतात, चांगली बुद्धी चांगल्या मनामध्ये वास करते, आणि चांगलं मन चांगल्या शरीरातच राहतं. म्हणून विनंती दादा, काही खाऊ नका, काही पिऊ नका. काही लोकांनी फार शरीराचे गोडानं करून सोडे. हा, गोडानं करून सोडे, गोडानं. अरे मांसाहार करणं हे आपलं काम नाही. मांसाहार कोण करतं माहितीये? प्राणी. बरोबर आहे, पण कोणता? ज्याचे दात सुळासारखे, ज्यांचे देह आडवेत, त्यांना अधिकार आहे मांसाहार करण्याचा, आपल्याला नाही. एका गावाला कीर्तनाला गेलो, ज्यांनी तारीख घेतली त्यांना 3 मुलं होती. ते सगळा घराणा माळकरी होता. ते दोन्ही मुलं सुद्धा माळकरी, फक्त एक माळ घालत नव्हता. मी गेल्याच्या नंतर सांगितलं, महाराज हा काही केला तर माळच घालीत नाही, एक काम करा, त्याला जेवायला बस म्हणलं माझ्यासोबत. त्याच्या गळ्याला हात लावला, आणि गळ्याला हात लावल्याच्या नंतर म्हणलं, का रे भाऊ तुझ्या गळ्यात माळ नाही? त्यांना, नाही महाराज मला पाहुण्याकरता ठेवलंय. मग तू मांसाहार करतो? म्हणलं आपण मांसाहार केला नाही पाहिजे. मग ते म्हणलं, महाराज आम्ही काय खावा? मी म्हणलं पुरणपोळी. 1000 पोळी आणि 1 नळी बरोबर राहते म्हणला. कीर्तन लक्ष देऊन ऐका बरं. 1000 पोळी आणि 1 नळी बरोबर राहता, याच्यात मजात नाही 1000 पोळीत. त्या 1000 पोळीची ताकद एका नळीत आहे म्हणला. अरे पाव किलो मांस खाऊन जेवढी शक्ती तुमच्या अंगामध्ये निर्माण होत नाही ना, तेवढी शक्ती फक्त एका गावरान गाईच्या कब्बर दुधामध्ये आहे. एका गावरान गाईच्या कब्बर दुधामध्ये. म्हणून काही खाऊ नका, काही पिऊ नका. अहो आज माणूस जर बघितला, काजू बदाम पिस्ते खाऊन सुद्धा 50 वर्ष सुद्धा जगू शकत नाही, पण आमची ऋषी मुनी झाडाचा पाला खाऊन सुद्धा हजारो वर्ष जगली. हजारो वर्ष जगली, हजारो. म्हणून जेवत असताना माणसाने प्रमाणात जेवलं पाहिजे. हा, प्रमाणात. पोटाचे 4 भाग पाडायचे असतात जेवत असताना. 2 अन्नाने भरायचे असतात, 1 पाण्याने आणि 1 श्वासा करता रिकामा ठेवायचा असतो. लोक तसं करीतच नाही. जे 2 अन्नाने भरायचे ते अन्नानेच भरतात, जो पाण्याने भरायचा तो सुद्धा अन्नानेच भरतात.
आणि मग श्वासाच्या कप्प्यावर अतिक्रमण होतं. मग आतून पत्र बाहेर येत आहे, कृपया माल पाठवणे बंद करा. अधिक माल पाठवण्याचा प्रयत्न केला की बाहेर येण्याची शक्यता आहे, कळून घ्यावा आपला ढेकर. अरे तरी लोक जुमानत नाही, तरी लोक. अहो आमच्या इथं एक वारकरी आलं होतं, त्यानं 16 प्लेटी शब्दांना खाल्ला होता दाबून. अरे खाण्याचं काही, अरे काय काय लोक जेवतात म्हणजे टाचून जेवतात. हो हे बाकीच्या दिवशी चांगला असतो पण एखाद्याशी दिवशी बिघडतो. कुठं पापड्याच काय, कुठं काय नुस काय, कुठं बायनूच काय. बाकीच्या दिवशी चांगला असतो पण एकादशी दिवशी बिघडतो. मग असू द्या, शारीरिक बळ अंगामध्ये असलं पाहिजे. शारीरिक बळाने युक्त असणारे माणसं जगावर अधिराज्य करतात. पण महाराज शारीरिकच बळ श्रेष्ठ आहे का? नाही, शारीरिक बळापेक्षा अजून एक बळ श्रेष्ठ आहे. त्या बळाचं नाव आहे बौद्धिक बळ. बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून बुद्धिबळाने युक्त असणारे माणसं जगावर अधिराज्य करतात. तर म्हणतात महाराज कस काय? ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवर दे सकळ सिद्धी, एका केशवर दे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवर दे सकळ सिद्धी, एका केशवर दे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजेने, एके केशराजे सकळ सिद्धी. महाराज काय एवढं बुद्धीचं बळ? बघा तुम्ही, रोजगार हमीवर जाणारा माणूस दिवसभर राब राब राबतो, प्रसंग पाहत नाही, ऊन पाहत नाही, संकट पाहत नाही, काहीच पाहत नाही, दिवसभर राब राब राबतून 200 रुपये घरी घेऊन येतो. पण तो कामगार कामाला आला की नाही बघण्यासाठी ते कार्टून उशिरा येतं, सावलीला बसून त्याची हाजरी घेतं, जागेवर बसल्या बसल्या 500 रुपये रोज कमवतो. कशाचं बळे? बुद्धीचं बळे. आणि ते तरी किमान तिथे येतं इंजिनियर खुर्ची सुद्धा सोडित नाही, जागेवर बसल्या बसल्या 2000 रुपये रोज कमवतो. कशाचं बळे? बुद्धीचं बळे. म्हणून बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये 2 प्रतिउत्पन्नमती होऊन गेले बघा बाप. प्रतिउत्पन्नमती म्हणजे प्रति म्हणजे दुसरी, उत्पन्न म्हणजे निर्माण करण्याने मती म्हणजे बुद्धी. आपल्या बुद्धिमत्तेनुसार जागेवर उत्तर निर्माण करून प्रश्न विचारणाऱ्याचं तोंड बंद करणे याला प्रतिउत्पन्नमती म्हणतात. आणि तसे 2 होऊन गेले. एक म्हणजे कालिदास आणि बिरबल. एक झलक सांगतो तुम्हाला. जातिवंत ब्राह्मणे पूजाला बसला आणि पूजाला बसल्याच्या नंतर राजाचा हुकूम आला, बिरबल खावेदने बोलाया. पूजा तशीच अपुरी सोडली आणि राजधानीकडे निघाले, राजाच्या राजवाड्याकडे निघाले. आणि राजवाड्याकडे जात असताना मनामध्ये एक खंत होती, आपली पूजा अपुरी राहिली. सांगितलं, आवाज दिला, हो संध्याकाळची वेळ आपल्याला फिरायला जायचं. पण फिरत असताना बिरबलाच्या अंतकरणामध्ये एक खंत भासत होती. ती खंत होती म्हणजे आपली पूजा अपुरी राहिली. पण चालता चालता बिरबलाला एक तुळशीचं झाड दिसलं आणि बिरबलाने त्या झाडाला साष्टांग प्रणिपात केला आणि एक प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर त्यावेळेस राजाने विचारलं, बादशाह ते बिरबल ये किसका पेड़ है? बोले तुलसी का है. तूने प्रणाम क्यों किया? बोले हमारी माता है. अरे तुम हिंदू लोग ऐसे कैसे एक पेड़ कभी मां बन सकता है? राजा होता महाराज. राजा त्या झाडाजवळ गेला आणि तुळशीच्या झाडाला उपटून टाकलं महाराज, उपटून फेकून दिलं. आता बादशाह असल्यामुळं काय, एक इंग्रजीमध्ये एक म्हणे, दे बॉस इज ऑलवेज राईट. इंग्रजीमध्ये एक म्हणे, तो किती जरी मूर्ख असला तो राजा आहे. बिरबल म्हणला, आता याचा काटा असा काढायचा आणि याचा काटा काट्यानंच काढायचा. चालत चालत अजून थोडे लांब गेले. लांब गेल्याच्या नंतर बिरबलाला दिसलं काचकोयरीचं झाड. काचकोयरीचा वेल कळतो ना असा, हा काचकोयरीचा वेल दिसला. काचकोयरीचा वेल दिसल्याच्या नंतर बिरबलाला माहित होतं यांना काय होतं. बिरबलांना लांबून नमस्कार केला. त्यावेळेस बादशाहने विचारलं, बिरबल अरे क्या आहे? बोले हमारे पिताजी आहे. आता ज्याला माय सैन झालं नाही त्याला बाप कसा सैन होईल? हा ते पळत त्या झाडाजवळ गेलं, त्या वेलाजवळ गेलं, ते वाढला. त्या सगळे त्या काटे का त्या झाडाचे बादशाच्या अंगावर. मग लागलं 5-5 फूट उड्या मारायला. मग 5-5 फूट उड्या मारायला लागल्याच्या नंतर त्यावेळेस बादशाह बिरबलाला म्हणला, बिरबल अरे ये क्या हुआ? त्यावेळेस बिरबल म्हणले, बादशाह लेकिन हमारी माँ अच्छा है पण हमारा बुड्ढा बहुत खराब है, याला प्रति उत्पन्नमती म्हणतात. हा आता याच्यापेक्षाही कालिदास
कालिदासाच्या नगरीतले सामान्य लोक सुद्धा पंडिती काव्यात उत्तर द्यायचे. हा एका गॅलरीमध्ये एक मुलगी उभा होती आणि एक मुलगा असा खालून चालला आणि चालल्याच्या नंतर तो मुलगा त्या मुलीकडे पाहत राहिला आणि पाहत राहिल्याच्या नंतर त्या मुलीला वाईट वाटलं. आता मुलीला वाईट वाटल्याच्या नंतर त्या मुलीने पंडिती काव्यात उत्तर दिलं त्या मुलाला. काय उत्तर दिलं ऐका बरं का लक्ष देऊन. अरे दुसऱ्या, तू तिसऱ्याची अपेक्षा करतो पण मी 5ची 6वी असल्यामुळं तू 11व जरी डोक्यावर पाणी घेऊन भरलं तरी मी तुझी होणार नाही, जाय म्हणले. नसन कळलं तुम्हाला, पण मला हीच काहीची सवय, मी तुम्हाला विषय असा हाताळून सांगत असतो. हा सुटसुटीच एकदम. ती मुलगी त्या मुलाला म्हणली ऐका आता मला सांगा बाबा एकूण राशी किती आहेत? 12 बरोबर. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु आणि मेघ आणि कुंभ का कुंभ आणि मेघ असं एकूण 12 राशी झाल्यात. ती मुलगी त्या मुलाला म्हणली अरे दुसरी राशी कोणती? वृषभ. वृषभ म्हणजे बैल. वृषभ म्हणजे बैल. अरे दुसऱ्या, तू तिसऱ्याची अपेक्षा करतो. तिसरी राशी मिथुन. मिथुन म्हणजे विशेष सुख. त्या विशेष सुखाची तू माझ्याकडून अपेक्षा करतो पण मी 5ची 6वी असल्यामुळं 5वी राशी सिंह, 6वी राशी कन्या, मी सिंहाची मुलगी असल्यामुळं तू 11वी रास काय आहे? कुंभ. कुंभ म्हणजे घडा बरोबर आहे. तू बैल होऊन माझ्या घरी पाणी जरी वाहिलं तरी मी तुझी होणार नाही, जाय म्हणले. एवढे विद्वान. हा एवढे अहो व्यवहारामध्ये याच्यापेक्षा सुद्धा विद्वान लोक आहेत. काय सांगू तुम्हाला, याच्यापेक्षा सुद्धा. एका मुलाचं एका मुलीवरती कॉलेजमध्ये प्रेम होतं आणि प्रेम असल्यामुळं काय झालं, त्यांचं प्रेम प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलानं सांगितलं मला तुझ्याशी लग्न करायचं. आता ती मुलगी होती कोट्यावधीच्या घरची आणि हे गरीब होतं मुलगा. हा मुलाने काय केलं, बापाला विचारलं मला या मुलीशी लग्न करायचं. तो बाप म्हणला अरे त्या मुलीशी लग्न करायला तू का बावळट झाला का काय झाला? अरे आपली लायकी काय, ते हिची काय? आपल्याला ग्रामपंचायतने 4 पत्र मंजूर करून दिलं. 1 पत्र ग्रामसेवकनं खाल्लं, राहिले 3 पत्र त्याच्यात आपण राहतो. तू मुलगा देईन कसा, तू मुलगी देईन कसा आपल्याला? काहीच सांगायचं नाही. पण तुम्हाला सांगू बाप असतो महाराज. चिंता तुझी मुकामाला त्याच्या काळजात, घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची हापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कोण डोळ्यातलं पाणी. आर झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू तरी कणा वाकला, घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. म्हणून बाप असतो महाराज. तरुण मंडळींना माझी एक विनंती आहे, आयुष्यभरामध्ये तुमच्या चालू पिढीमध्ये किंवा जीवनामध्ये काही कमवता आलं किंवा नाही आलं हा भाग वेगळा आहे, पण त्या बापाच्या कष्टाला कधी विसरू नका, हे लक्षात ठेवा. बापाच्या कष्टाला कधी विसरू नका. अरे बाप जीवनामध्ये 2 वेळेस रडतो. एक म्हणजे मुलीचा साखरपुडा झाल्याच्या नंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीचं लग्न ज्यावेळेस लागतं ना, बाप लग्नामध्ये अश्रू अंतःकरणात असते, वरून नसतात, पंक्तीमध्ये फिरत असतो, पण त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. कोणत्या वेळेस? आता एक नवीन पहिल्यांदा ते वेगळं गाणं वाजायचं. आता बहुतांश ठिकाणी एक गाणं वाजतंय बघा. हे आला नवर देव येसिला ग, देव नारायण आला ग.
आणि त्या गाण्यामध्ये एक कडवं बघा कसं आहे बरं का. हे नवऱ्या मुलाची हळद ही बोली, हळद ही बोली लावा नवरीच्या गाणी, हळदीला नवरीचा अंग माखवा, पिवळी करून तिला सासरी पाठवा. एवढे सुंदर शब्द ना महाराज त्या गाण्यामध्ये. भावानावर होतो त्या गाण्यानं. म्हणून बाप बाप असतो. आणि त्या मुलाने त्या बापाकडे मागणी केली कशाची, मला या मुलीशी लग्न करायचं. पण बाप असल्यामुळं काय एजेड मदतदारला सांगितलं ही मुलगी आपल्या घरी आली पाहिजे. एजंटला काय काम असतंय महाराज, हा काय काम असतं, पैसे घ्यायचे, त्याला काय कोणत्या हालतमध्ये कसं तरी जमून द्यायचं लग्न. जुळीलं पण त्या नवरदेवाने एक अट घातली कोणती, मी लग्न ती मुलगी देतो पण एका अटीवर म्हणे एक सुद्धा डंगर लग्नाला दिसलं नाही पाहिजे. एक सुद्धा डंगर दिसलं की लग्न कॅन्सल. पण एक डंगर ऐकतच नव्हतं, त्यांना मी लग्नाला जाणार म्हणजे जाणार. आता लग्नाला जाणार म्हणल्याच्या नंतर नवरदेवाच्या बापाला टेन्शन आलं, बाबा लग्नाला जाणार पण लग्नाला गेल्याच्या नंतर लग्न कॅन्सल होऊ नये. तुम्ही टेन्शनच घेऊ नका म्हणले, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. म्हाताऱ्यानं काय सांगावं तुम्हाला, जीन्स पॅन्ट, कॉटन टी शर्ट, गॉगल, हातात टायटनची घाटेळा निघालं लग्नाला. नवरीच्या बापाने पोराला चेक केलं पण म्हाताऱ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, एवढं तरुण दिसायला लागलं ते. आणि तिथं गेल्याच्या नंतर आता नवरीच्या बापाला वाटलं आता आपण तर फसलोय, आपण फसलो. पण त्यानं काय केलं मग, ते खळीला आलं. तुमच्या भाषेत बोलतो, खळीला आलं. खळीला आल्याच्या नंतर माडीवर चढलं, डीजे वाल्याला सांगितलं, ए डीजे वाल्या डीजे बंद कर. आता डीजे बंद कर म्हणल्याच्या नंतर महाराज त्यानं डीजे बंद केला. माझी अजून एक आटे म्हणे काय, माझ्या गावला पाण्याने भरून वाहणारी नदी दुधाने भरून द्या. आणि तेवढ्यात म्हातारा झालं गायब. आता पोरं म्हणले अवघड झालं बा, आता पाण्याने एक पहिली आठ होती ती पूर्ण केली पण आता दुसरी आठ पूर्ण कशी करता. पण ते म्हातारे आलेले होतं, हे पोराला माहित होतं, नवरीच्या बापाला माहित नव्हतं. पण ते म्हातारा सापडाना सापड ऐकून तिकून एका पानाच्या टपरीवर वडीत आणलं. म्हाताऱ्याला सांगितलं असं असं झालं. म्हातारा म्हणलं चला. म्हातारा पुढं 50 पोरं मागं. म्हातारा गेलं नवरीच्या बापाकडे, सांग म्हणे तुझी दुसरी आट काय. म्हणे माझ्या गावाला पाण्याने भरून वाहणारी नदी दुधाने भरून द्या. म्हातारा म्हणलं देतो भरून. नवरीचा बाप म्हणला द्या भरून. म्हातारा म्हणलं पाण्याची तर दी आधी खाली करून. आता म्हणला पाण्याची कशी खाली करता येईल, मग येड्या खोपडीच्या दुधाची कशी भरता येईल. हा एवढे बुद्धिवान आणि एवढे विद्वान लोक आहेत महाराज. हा म्हणून बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे. बुद्धीच्या बळापेक्षा अजून एक बळ श्रेष्ठ आहे, ते म्हणजे कोणतं, आर्थिक बळ, पैशाचं बळ. बघा शिक्षक विद्वान आहे पण श्रीमंताच्या घरी ट्युशन द्यायला जातो. याचा अर्थ काय, बुद्धीच्या बळापेक्षा पैशाचं बळ जड आहे. पैशाच्या बळापेक्षा अजून एक बळ जड आहे, कोणतं, ते म्हणजे सत्तेचं बळ जड आहे. हा पैशावाले लोक बॅगाच्या बॅगा घालतात आणि सत्ता देशांच्या पाठीमागे धावतात. हा म्हणून सत्तेचं बळ जड आहे. बरं तो एक साधक उठला आणि तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय तुम्ही हे सांगता खरंय पण नेमकं तुमच्याकडे या 4 बळापैकी नेमकं कोणतं बळ आहे की तुम्ही त्या बळाच्या जोरावर तुम्ही बलवान झाले. आता बलवान झाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणले, बाबा खरं सांगू, या 4 बळापैकी माझ्याकडे एकही बळ नाही, पण जे माझ्याकडे ते कोणाकडेच नाही. काय तुकोबाराय तुमच्याकडं, वैराग्य सहित विवेकाचे बळन धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. आणि हे जे वैराग्य, हे वैराग्य ज्याच्याकडे असतं ना त्याला साधू म्हणतात, त्यांना संत म्हणतात. ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबांनी वयाच्या आपलं नारायणगडाची 40 वर्ष सेवा केल्याच्या नंतर लोकांनी भरपूर बाबांना त्रास दिला. आणि त्रास दिल्याच्या नंतर बाबा खाली निघून आले. पण काय माहितीये का, मी शास्त्री बाबाच्या मुखातून एक वाक्य ऐकलेले, मुखातून म्हणा किंवा साधू संत हे जे असतात ना, भरपूर ग्रंथामध्ये असं बोललं की हिमालयात, बाबा हिमालयात चालले नव्हते, बाबाचा लिंब्या खांब्याला ज्ञानेश्वरी आश्रम आहे. भगवान बाबांनी नारायणगड सोडला आणि नारायणगड सोडल्याच्या नंतर बाबा लिंबा खांब्याला आले. लिंबा खांब्याला आल्याच्या नंतर तिथं थांबले. बाबा हिमालयात गेले नाही, जे येथे उपकारासाठी आले, घरच्या वैकुंठ जे साधू संत उपकार करण्यासाठी तो महामावर येतात ते हिमालयात जातील तरी कसे. बाबांनी नारायणगड सोडला, बाबावर नको ते आरोप आले.
बाबाच्या उशाला चोळी बांगडी ठेवली. अहो भगवान बाबावरती एक आष्टी कोर्टामध्ये केस दाखल झाली होती आणि काही लोकांनी, काही दुष्ट लोकांनी भगवान बाबाला, त्या बाईला काय केलं, पैसे दिले आणि सांगितलं या बाबावरती तू आळ कर. शेवटचा निकाल आहे. बाबा आष्टी कोर्टामध्ये आले आणि जे असा माणूस असतो तो कुठं उठून जात नसतो बरं का कोणाकडे. पण बाबाचा ते तेज, बाबाचा घोडा, तो कोट, बाबाचा फेटा बघून तो जेज उठला आणि बाबाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं बाबा माझी याच्यात काहीच चुकी नाही, माझा सरकारी नियम आहे, मला त्या नियमाप्रमाणे वागावं लागणार आहे. बाबा म्हणले नियम बरोबर आहे, दोषी असेल तर शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणे. काय म्हणले बाबा? मग बाबाला एका पिंजऱ्यात उभा केला आणि त्या लेडीजला एका पिंजऱ्यामध्ये उभा केला आणि उभा केल्याच्या नंतर जेजने प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्या बाईला विचारलं तू या बाबाला केव्हापासून ओळखते? म्हणे 20 वर्ष झाले म्हणे या बाबाला मी ओळखते. प्रश्न विचारून झाले, अमुक अमुक प्रश्न विचारले आणि विचारल्याच्या नंतर शेवटचा प्रश्न होता. शेवटचा प्रश्न असा होता, ऐका, शेवटचा प्रश्न त्या बाईला म्हणे आता तू जर हा प्रश्न बरोबर सांगितला की उत्तर तुझ्याकडून, ते निकाल तुझ्याकडून लागला. शेवटचा प्रश्न असा होता, सगळ्यांनी लक्ष द्या बरं का. शेवटचा प्रश्न असा होता की सांग म्हणे भगवान बाबाच्या कोणत्या पायाचा अंगठा तुटलेला आहे सांग म्हणले. बाईच्या पायाखाली जमीन सरकली. बाईला वाटलं मी पैसे देऊन नको ते कृत्य केलंय, पण आता हे अंगलट आलंय. एक मिनिट बाबा, आता हे अंगलट आलंय माझ्या. या बाबाला तर मी सांगितलं 20 वर्षापासून ओळखते, पण या बाबाला मी आजच बघते. जे त्या बाईच्या सोबत जे बाईला पैसे दिले होते ना ते लोक हळूहळू 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 निघून गेले. एकटी बाई राहिली. महाराज शब्द सुद्धा फुटना त्या बाईला. ती म्हणून गेली उजव्या पायाचा अंगठा तुटलेला आहे. पण खरं सांगा बाबा, भगवान बाबाच्या कोणत्या पायाचा अंगठा तुटलेला होता? त्या बाईला शिक्षा होत होती तरी सुद्धा बाबांनी हो दिली नाही. यांना संत म्हणतात. अहो ज्या वेळेस बाबा नारायणगड सोडून लिंब्या खांबाला आले, लिंब्या खांब्याला आल्याच्या नंतर माणिक बाबाला भगवान बाबा शिवाय करमत नव्हतं बरं का. माणिक बाबा लिंब्या खांब्याला आले आणि विचारलं, अरे भगवान मला माहित आहे रे, तू असं करू शकत नाही, असं वागू शकत नाही. बाबा तुम्ही माझ्या डोक्यावरती हात ठेवा, माझी शपथ घाला आणि तुम्ही मला एक सांगा की माझा भगवान असं काही करू शकत नाही, असं काही करू शकत नाही. या जगाशी मला काहीच घेणं देणं नाही, लोक काही म्हणू सांग. म्हणतात बरं का. पण भगवान बाबांनी सांगितलं बाबा माझं एक काम आहे, ते काम पूर्ण करतो आणि उद्या सकाळी मी गडावरती येतो. भगवान बाबा दुसऱ्या दिवशी उठले आणि पखाला डोहाकडे निघाले. निघाल्याच्या नंतर भगवान बाबा पखाल डोहावरती आले. डोहावरती आल्याच्या नंतर भगवान बाबांनी कोणताही विचार केला नाही. बाबा ज्या गोष्टीमुळे आपल्यावरती आळ आलाय ना ती गोष्टच आपल्याला ठेवायची नाही. भगवान बाबांनी स्वतःचं अंग कापलं. ऐका, लक्ष द्या बरं का. माणसाला काटा जरी टोचला ना, काटा जरी मोडला तरी काय वेदना होत्यात. बाबांनी स्वतःचं अंग कापलं आणि भगवान बाबाची जर साक्ष कोणी दिली असेल, तुमच्या आमच्या सारख्या सामान्य व्यक्तीने नाही, साक्षात पवित्र तुळशीने बाबाची साक्ष दिली. बाबा किती पवित्र होते. तुळशीने आरतीमध्ये वर्णन आहे, हो तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा. साक्षात तुळशी उगवल्या. याला वैराग्य म्हणतात महाराज. आणि या वैराग्याचं बळ तुकोबाराय म्हणतात आमच्या अंगामध्ये असण्यामुळं आम्ही बलवान झालो. अभंगाचं पहिलं जग. बयाचं गीत बयाचं
बळीयाचे अंकिता आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार, लाथाळला संसार. तुकोबरा म्हणतात आम्ही बळीयाचे अंकित. अंकित या शब्दाचा अर्थ आहे दास. आणि आम्ही ज्याचे दास झालो ना तो किती बलवान आहे. कोण? आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी आहे वास. किती बलवान आहे तो भगवान परमात्मा सांगून ज्ञानोबरा म्हणतात पर्वती बैसकान संडावे, समुद्र रेखान ओलांडावे, पृथ्वी भूते व्हावी पै आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले तू जगाचे चालित. किंवा याच्याही पुढे सांगायचं झालं तुझी असत्यने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे. विज्ञान युगामध्ये वावरणारे लोक आहेत बाबा, त्यांना त्या भगवान परमात्म्याची काय किंमत कळणार. डॉक्टर, इंजिनियर आणि वकील तिघची तिघ विद्वान. कोणाचं दुमत आहे? डॉक्टर बरोबर. डॉक्टर पेक्षा वकील. वकील शब्दाचा अर्थ आहे व म्हणजे वचकट की म्हणजे किचकटन म्हणजे लाभार. या दोहीपेक्षाही इंजिनियर. इंजिनियरचं डोकं असं असतं मला तो संडास बाथरूम किचनचे किती जवळ आणता येईल याचा प्रयत्न चालू असतात त्याचा दिवसांदिवस. तिघची तिघ विद्वान. उन्हाळ्याचे दिवस सुट्ट्या निघाले. टरबूज, एक नदीवरची टरबूजाची वाडी होती. टरबूजवाडीमध्ये गेले आणि एक 20 रुपयाचं टरबूज विकत घेतलं. परत टरबूज विकत घेतल्याच्या नंतर त्या लोकांनी बघितलं ते अरे बाबा वेल एवढं साकण टरबूज एवढं मोठं. कापलं, खाल्लं. समोर आले, समोर एक आंब्याचं झाड होतं. आंब्याच्या झाडाखाली बसले आणि एक आंब्याच्या झाडाखाली एक पिकलेली कैरी पडलेली होती. आंबा आपण त्याला शाक म्हणतो बरोबर आहे की नाही. शाक पडलेली होती ती त्यांनी खाल्ली. खाल्ल्याच्या नंतर टरबूजापेक्षाही ती शाक खाण्यात त्यांना आनंद जास्त मिळाला. जास्त आनंद मिळाला. आता आनंद जास्त मिळाल्याच्या नंतर ते म्हणले बाबा विचार करायला लागले. मग कोण? डॉक्टर साहेब, इंजिनियर, वकील साहेबाला म्हणतात वकील साहेब, इंजिनियर साहेब, मला वाटतंय परमेश्वराला अक्कल नाही. कोणाला? देवाला अक्कल नाही. म्हणे कस काय? तुम्ही विचार करा. एवढू सकच वेल त्याला एवढं मोठं टरबूज आणि एवढं मोठं आंब्याचं झाड त्याला एवढू सकच, एवढी शकच कैरी, असं कस काय? यदा कदाचित टरबुजा एवढा आंबा जरी आंब्याला दिला असता बरोबर काय बिघडलं असतं का? पण अक्कल नाही ना कोणाला? परमेश्वराला अक्कल नाही म्हणले. 10 पाहुणे आले असते तर एकच आंबा कापाचं काम पडलं असतं बरोबर आहे ना. डजे आणायचं काम पडलं
नसतं, एकच आंबा कापायचं काम पडलं असतं. पण डोकं नाही ना, डोकं कोणाला? देवाला. तेवढ्या सुसाट्याचा वारा सुटला आणि एकच कैरी गुंतलेली होती, सगळा आंबा उतरून नेलेला होता, निबार कैरी झालेली होती. वारं सुटलं तशीच कैरी तुटली आणि धापकीन दिशी डॉक्टरच्या डोक्यात, जागेवर बेसूत. ते पाहिलं एका शेतकऱ्यानं, पळत तांब्याभर पाणी घेऊन आला ना, आल्याच्या नंतर सांगितलं, 10 मिनिटाने सुधीर आला, पाणी पाजलं आणि सांगितलं, डॉक्टर साहेब, यदा कदाचित हीच कैरी जर टरबुजा एवढी राहिली असती, ती जर तुमच्या डोक्यात पडली असती, तुम्ही पाणी मागितलं असतं का, मडकं मागितलं असतं, मला सांगा. आणि लोक देवाची अक्कल काढायला चालले हो. अरे जो सगळ्या जगताचं पालन करतो त्याला जगजेठी असं म्हणतात. जगजेठी शब्दाची किंमत काय सांगू तुम्हाला. एकदा भगवान परमात्मा रुक्मिणी मातेच्या महालामध्ये जेवायला बसले, 56 भोग समोर. भगवान परमात्म्याने ताटाला पाणी फिरवलं आणि ताटाला पाणी फिरवल्याच्या नंतर 2 मिनिटं डोळे बंद केले, स्मरण केलं. त्यावेळेस रुक्मिणी माताने विचारलं, देवा, आम्ही सामान्य माणसं 2 मिनिटं डोळे बंद करून तुमचं स्मरण करतो, पण तुम्ही डोळे बंद करून नेमकं काय करता? प्रश्न भारी बरं. तुम्ही डोळे बंद करून नेमकं काय करतात? त्यावेळेस सांगितलं, बाबा, या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव जेवला का नाही, जेवला जर नसल तर मीही जेवत नाही, हे भगवान परमात्मा म्हणते. देवा, चर, अचर, भूलचर, जलचर, खेचर, निशाचर, ही सगळीची सगळी सृष्टी तुम्हाला 2 मिनिटात कशी कळतं नेमकं? म्हणून तर मला देव म्हणतात म्हणे रुक्मिणी. शक्यच नाही देवा, उद्या सुद्धा जेवायला यायचं म्हणले. उद्या भगवान परमात्मा जेवायला येणारे म्हणून संध्याकाळी आदल्या दिवशी काय केले, आपल्याला काय गेवराई जवळ आहे ना, रुक्मिणी माता गेवराईला गेली आणि एक किडूक मिडूक ठेवायची डब्बी घेऊन आली सोनाराच्या दुकानात जाऊन. आणि घेऊन आल्याच्या नंतर त्याच्यात एक जिवंत मुंगी सोडली, ती डब्बी मोठ्या डब्यात ठेवली, मोठी डब्बी मोठ्या डब्यात ठेवली, मोठा डब्या त्याच्यापेक्षा मोठ्या डब्यात कापडाना बांधला, गोदरेज कपाट उघडलं, लॉकर उघडलं, आतमध्ये ठेवून दिलं, कपाट बंद केलं आणि चावी आपल्या जवळ ठेवली. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा रुक्मिणी मातेच्या महालामध्ये जेवायला आले आणि जेवायला आल्याच्या नंतर 56 भोग समोर ताटाला पाणी फिरवलं आणि 2 मिनिटं डोळे बंद केले आणि जेवायला बसले. त्यावेळेस रुक्मिणी मातांना सांगितलं, देवा, थांबा, तुम्ही खोटं बोलले म्हणे. कसं काय? काल सांगितलं तो तुम्ही या सृष्टीतला प्रत्येक जीव जेवल्याशी मी जेवत नाही, थांबा म्हणे. रुक्मिणी माता उठली, कपाट उघडलं, डब्बा काढला, डब्यातून छोटा डब्बा काढा, छोट्या डब्यातून छोटी डब्बी काढली आणि ती छोटी डब्बी काढल्याच्या नंतर त्या डब्बीचं ज्यावेळेस झाकण उघडलं त्यावेळेस रुक्मिणी माता सुद्धा अचंबित झाल्या. त्या डब्बीमध्ये ती मुंगी एक तांदळाचा दाना खात होती, एवढ्या झाकून ठेवलेल्या डब्बीत. एवढा मोठा भगवान परमात्मा, लोक त्याची अक्कल काढायला चालले. आणि अशा भगवान परमात्म्याचे तुकोबरे म्हणतात, आम्ही दास झालो बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत. महाराज, तुम्ही बलवान झाले, पण या बळाच्या जोरावर नेमकं तुम्ही केलं काय? लथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. या बळाच्या जोरावर आम्ही काय केलं? संसार लाथाळा. महाराज, तुम्ही संसार लाथाला बळाच्या जोरावर, ठीक आहे, आम्हाला मान्य आहे आम्हाला, पण परत काय केलं? जन धन तन केले त्रणा ही समान. आम्ही जंत्रणा समान करून टाकलंय. का? अहो, जन का त्रणा समान करून टाकलं? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत बाकाळीचे कोणी नाही, कोणीच नाही हो, कोणीच नाही आपलं. तुम्हाला माय बाप बंधू भगिनी कोणी न पवती निर्माणी, इष्ट मित्र स्वजन सखे हेतू सुखाची मांडणी. एक लामी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, येते कोण सोडवी नाही एका सद्गुरु वाचुनी. कोणीच कोणाचं नाही बाबा. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही जंत्रणा समान केलं, धनत्रणा समान केलं आणि तन सुद्धा त्रणा समान करून टाकलं. महाराज, तन का त्रणा समान करून टाकलं? तन म्हणजे शरीर. जे शरीर भगवान परमात्म्याचं चिंतन करत नसेल त्या शरीराला किंमत काय? हा, अरे शरीर जर कसं आयुष्यभर नामस्मरण केलं पाहिजे, ते नामस्मरण जर कोणी केलं असेल ते राष्ट्रसंत भगवान बाबांनी केलेलं आहे. म्हणून भगवान बाबाच्या चेहऱ्यावरती एवढं तेज होतं. भगवान बाबाचं तेज साधं नव्हतं. कोट्यवधी सूर्याच्या तेजाला सुद्धा लाजवेल एवढं बाबाच्या चेहऱ्यावरती तेज होतं महाराज. म्हणून आज बाबा आपल्यात जरी देह रूपाने जरी नसले ना, तरी कीर्ती रूपाने मात्र सगळ्यांच्या मनामध्ये रुजलेले आहेत. सोरत्या बाबा हो,
हो गेले नाही ते अमर झाले भगवान बाबांचे दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी रूपनाम भगवान ध्यान साठिले म्हणी हो श्रावण वद्य पंचमीला 1896 घाट सावर गावी सूर्योदय समयाला हो हा हो माणिक बाबा गुरु संसार तारू आता भीती कशाची उपकार केला आशीर्वाद दिला महिमा सद्गुरुशी गेले नाही ते अमर झाले भगवान बाबांचे दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी रूपनाम भगवान ध्यान साठिले म्हणी म्हणून भगवान बाबा आजही आपल्यात नसले तरी देहरूपाने नाहीत पण कीर्ती रूपाने म्हणून माणसाची काहीतरी तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे हा उत्तम म्हणून माणसाने कीर्ती रूपाने जगलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे जीवनामध्ये महाराज आम्ही नामस्मरण नाही केलं परिणाम हो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल सरदी शेवटी बा काळ बांधून नेईल सरदी शेवटी बा सरदी शेवटी बा काळ बांधून नेईल सरदी शेवटी बा आमच्या काय वागाईल वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे नाटकान बोलो आम्ही 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 वर्तमान कोटे वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे नाटकान बोलो आम्ही वर्तमान कोटे पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा करून सुया घे पोत घे दातात दात म्हणा कुंकू कुंकू घ्या कोणी काळामध्ये 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 अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगरावारी सावध मोहनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारी जिवारे मल्हारी जिवारे हा माझ्या मल्हारी जिवारे मल्हारी जिवारे हरे काल हरे रुसारा येईल हरे नाही काल हरे नाही काल हरे रुसारा येईल हरे नाही काल हरे सरदी जवळ बा काल बांधून नेईल सरदी जवळ बा हरे हरे आमच्या गाय बघाईल बोल 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 का बिना मारो बिना मारो बोल 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 का बिना मारो म्हणून जीवनामध्ये माणसानं नामस्मरण केलं पाहिजे नामस्मरण केलं ना तर माणसाचा देह
तरुण गेल्याशिवाय भाऊसागर एवढा संसाररूपी दुःखाचा जो भाऊसागर आहे ना, तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणता महाराज आम्ही कामधंदे कामामध्ये सुद्धा नामस्मरण करता येतं. कामामध्ये काम काय म्हणा, रामनाम. काम करता वेळेस सुद्धा नामस्मरण करता येतं. म्हणून महाराज म्हणतात आम्ही तंत्रनासमन करून टाकलं आणि मुक्तीच्या माथ्यावरती जाऊन बसलो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हो म्हणून यथामती यथावकाश. जशी भाऊ बाबांना मला बुद्धी दिली तसं मी अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. चुकून हुकून एखादा जर शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष, जे काही चांगलं असेल ते गुरुवर्याच. मायबापाचा अंत करून एखादा शब्द गेला तर नाही, पण एखादा चुकून गेला असेल तर मायबापाचा अंतकरण म्हणून मला माफ करा. ज्यांना एक मुलगा असेल त्यांनी दुसरा समजा, ज्यांना दोन असेल त्यांनी तिसरा, ज्यांना नसेल त्यांनी डायरेक्ट दत्तक घ्या. काहीच अडचण नाही, बरोबर आहे की नाही. चुकलं तर काहीच नाही, पण सगळ्यांना माफी मागतो. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा तुमच्या श्रोत्या मायबापांच्या चरणी, राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणी, वामन भाऊ महाराजांच्या चरणी, भीमशे बाबाच्या चरणी, गुरुवर्य शास्त्री बाबा स्वामीजींच्या चरणी मी सेवा समर्पित करतो. आणि मी माझ्या वाणीला इथं थांबतो. सगळ्यांनी एकदावरती हात करा. बाबाचं भजन घेऊ आपण सगळ्यांनी वरतात. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, भीमसिंह बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा हे भगवान बाबा, भीमसिंह बाबा भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, मानिक बाबा जय जय भगवान बाबा, भगवान बाबा हे भगवान बाबा, मानिक बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, भीमसिंह बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा हे भगवान बाबा, भीमसिंह बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा हे भगवान बाबा, वामन भाऊ जय बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा हे भगवान बाबा, वामन भगवान बाबा की जय, महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल विठ्ठल जय जय. पुरलेले गुरुवेरे वाकुडे मोठ, क्षमा करा देवा राजवे करिला भिकारण तुला, क्षमा करा तुला म्हणणारे वराला कपाळ पे, क्षमा करा महाराज तुम्ही सिद्धारे सारा देव तुकारा, तुकाराम तुकाराम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, श्री